सगळे झोपले आणि अराउंड 2:30ला ती कॉट अशी एकदम सरकवल्यासारखं असं म्हणजे खालून पाय डन करून असं उठा म्हणजे असं. हाय संकेत. हाय हॅलो. तुझ्यामुळे आज हा योग आलाय की मी सगळ्या काजव्यांना एका नाईट आउटच्या थ्रिलिंग एक्सपिरियन्स अनुभवतोय अँड आय एम रिअली एन्जॉईंग. मी आणि माझी वाईफ आलोय आणि ह्याच्या पुढे आम्ही नेहमीच येत जाऊ. नाव वी आर इन टू युअर फॅमिली. ओके. मी काजवा चॅनल 2023मध्ये सुरू केला ऐकायला. तेव्हापासून मी सगळे एपिसोड सगळे बघितले. काही बाकी आहेत सुरुवातीचे अँड खूप चांगलं वाटलं मला बाकीच्या पॉडकास्ट आणि ह्याच्यापेक्षा. दिस इज अ लाईव्ह एक्सपिरियन्स व्हॉट यू फील त्यावेळेला रात्रीच्या वेळेला खूप मस्त असतं. तर मला असं वाटतं माझ्याकडे एक 2-3 अनुभव आहेत जे आमच्याबरोबर घडले होते म्हणजे माझ्या फॅमिलीबरोबर आणि माझ्या स्वतःबरोबर. ही 25 ते 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेला मी 8-10 वर्षाचा असेन आणि आमचं गाव बेळगाव आहे. तर एव्हरी गणपतीला आम्ही गावी जातो. 10 दिवसाचा 11 दिवसाचा गणपती असतो. पण आम्ही 5 दिवस झाले की मग आम्ही परत येतो आणि त्यावेळेला आमच्याकडे मारुती ओमनी व्हॅन होती. तर पप्पा एकटेच चालवायचे, मी लहान असायचो. तर त्यामुळे मी माझी बहीण आई आणि पप्पा. तर मग येताना आम्ही पुण्याला हॉल्ट करायचो कारण का मग अंधार व्हायचा. मारुती ओमनीला किती स्पीड असणार आहे असून 80 किलोमीटर्स. तर ते आम्ही पुण्याला हॉल्ट करायचो आणि मग पुण्याचे दुसऱ्या दिवशी गणपती बघायचं आणि मग घरी परत यायचं. असा आमचा एव्हरी इयर आम्ही प्लॅन करायचो. तर एका वेळेला काय झालं की आम्हाला उशीर झाला यायला. पुण्यामध्ये आम्ही पोचलो जवळजवळ 8 वाजता आणि पुढे जाणं शक्य नव्हतं आणि हॉटेल्स बघितले तर आम्ही बुकिंग केलं नव्हतं. सगळे फुल होते. एकही मिळायला तयार नाही. साधं गेस्ट हाऊसही नाही. मग करायचं काय. मग वडिलांनी त्यांच्या एका मित्राला फोन केला त्यांच्या जो पुण्यात राहत होता. तर त्याला फोन केला, अरे असं असं प्रॉब्लेम आहे, काय करू. तर आम्ही सगळे आलोय आणि मला आज रात्र तर काढायचे, काय करू. मग ते म्हणाले काळजी करू नको, माझ्याकडे माझा मित्राचा फ्लॅट आहे, तो US ला असतो. त्या फ्लॅटवर तुझी सोय करतो मी. त्याचं सगळं आहे सेटअप, फर्निश फ्लॅट. आम्ही म्हटलं ठीक आहे. मग त्याच्या घरी आम्ही पोचलो रात्री 9ला. काय जेवण वगैरे केलं असेल आणि तिथून तो आम्हाला घेऊन गेला त्या फ्लॅटवर. मग एका घरात चावी घेतली आणि ती बिल्डिंग अशी हाफ कन्स्ट्रक्टेड होती म्हणजे एक विंग डेव्हलप व्हायची आणि एक विंग बनलेली ऑलरेडी. पण तिथे कसं की जिना असा ओपन की तुम्ही वरती जाताना दिसतंय ते असं आणि एका फ्लोअरवर फक्त 2च फ्लॅट. ओके ओके. तर ते खाली वॉचमन आणि जाताना इरी वातावरण असं ते भयान दिसत होतं. आणि मी लहान होतो पण लहान असलं तरी आम्हाला ते फील होत होतं. मला आणि पप्पांना मला फील होतं लगेच असं काय चेंज असेल तर. सो आम्ही वरती गेलो आणि त्यांनी उघडलं वगैरे. तर उघडल्यावर असं समोर एंटर केल्यावर लिव्हिंग रूम, त्या विंडोज ॲल्युमिनियमच्या आणि एक ग्रामाफोन होता जुना अँटिक. नंतर इथे लेफ्ट लागल्या वॉशरूम्स, तिथे किचन आणि तिथे समोर एक बेडरूमला पोटमाळे होते असे. ओके. तर त्यांनी आम्हाला दाखवलं इथे बेड्स आहेत आणि सोफे वगैरे आहेत, तुम्ही इथे आज आराम करा आणि मग पुढे सकाळी माझ्याकडे या, ब्रेकफास्ट करा आणि देन यू टेक युअर कॉल, जा तुम्ही हवा तर कसं. सो आम्ही म्हटलं ठीक आहे. तर आम्ही तिथे राहिलो. तर त्या रूममध्ये अचानक ते पाणीच गेलं टॉयलेटचं. माझ्या एकदम पाणी गेलं. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला दाखवलं या वस्तू वगैरे आहेत तर काय तुम्ही फक्त झोपायवरती वापरा. आणि त्या पोटमाळ्यावरती आहे ना, तिथं म्हणाला आधी इथे ना स्टुडंट्स राहत होते, पेईंग गेस्ट. तर ते स्टुडंट त्यांचं काही सामान असं सोडून जातात ना, काय करायला, गादी वगैरे आणि काय अशा पेट्या वगैरे ठेवलेल्या. तर आम्ही म्हटलं ठीक आहे काय असेल काय. आणि तो ग्रामोफोन असा चावीवाला होता. ओके. त्याला चावी दिली की ते मग त्याच्यावरती ती तबगडी ठेवायची आणि मग ती निडल सोडली की ते म्युझिक वाजवत राहतं ते जोपर्यंत फिरते तोपर्यंत. तर आम्ही कोणी काय टच केलं नाही त्या ग्रामोफोनला. काय अँटिक आहे आणि दुसऱ्याचं कशाला हात लावा. बरोबर. सो पप्पा म्हणाले चला आता ठीक आहे सगळं ओके, फ्रेश झाले, लेट स्लीप ना. तर मग आम्ही बेडरूममध्ये झोपलो. तर त्या घरामध्ये त्या बेडरूममध्ये एवढं थंड वाटत होतं ना आम्हाला, चिलिंग. सगळ्या काचा बंद आहेत तरी पण आम्हाला थंडी लागत होती. पण फक्त बेडरूममध्येच आणि फॅन बिन बंद आहे तरी पण थंडी लागते. तर म्हटलं काय. आणि आम्ही बेडरूमची पोझिशन अशी होती ना की झोपलं की समोर दरवाजा आम्हाला दिसतोय आणि ते वरती पोटमाळ आहे ना, तिथे सामान ठेवलंय. नंतर आम्ही डिम लाईट चालू केला. तर आम्हाला सारखं असं म्हणजे एकदम तिघांनाही वाटलं की काय कोण येतंय काय, वरती लपलंय काय, लिव्हिंग रूम मधून कोण येतंय काय. तर आणि माझी बहीण लहान असल्यामुळे ती झोपली पटकन, दमली होती.
आणि मी, आई आणि पप्पा आम्हाला सतत जाणवत होतं काय आहे काय आहे काय आहे. नंतर म्हटलं काय करायचं काय करायचं. तर म्हटलं काय नाही. पप्पा म्हणले आपण म्हणजे आपण म्हणतो ना की धार्मिक, तर आपण एक अंगारा फुकूया, देवाचं नाव घेऊया आणि झोपूया. ओके, प्रयत्न केला झोपायचा, तरी झोपच लागे ना, सतत असं आतमधून हे वाढलं. मग करायचं काय. आणि रात्री 12:30 झाले, 12:30 वाजता अचानक तो ग्रामोफोन सुरू झाला. बापरे. काहीतरी असा विचित्र आवाज करत सुरू झाला. बिकॉज त्याला चावी कोणी दिली नव्हती. बरोबर. पण थोडीशी चावी दिल्यावर जसं ते फिरतंय ना, तर तो आवाज सुरू झाला सडनली. तर पप्पा उठले, पटकन बाहेर गेले, तर ते बघतात ते ग्रामोफोन सुरू आहे. कोणी हात लावला नाही, अचानक सुरू झाला. त्याला कसा बसा ते बंद केलं, मला बोलवलं, मी ते काय त्याची निडल काढली बाजूला. ओके, तर आणि ते बंद झालं, पण ते तबकडी फिरत होती. मग त्याला काहीतरी करून ते बंद केलं आम्ही. परत येऊन आम्ही झोपलो. परत ते सतत फिलिंग की काय आहे काय आहे, कोण येतंय का, आता कोणाची तरी एंट्री येणार आहे, असं तिघांनाही धडधड व्हायला लागलं. सो करायचं काय. तर आम्ही म्हटलं आता इथे राहणं शक्य नाही. मग त्या खाली वॉचमनला विचारलं, अरे इधर क्या क्या है क्या प्रॉब्लेम. तो कुछ नहीं है साहब, मैं तो नया आया हूँ, हमको क्या मालूम. तर पप्पा म्हणाले नाही. मग त्याला फोन लावला आम्ही रात्री 1:30 वाजता की बाबा ह्या रूम मध्ये असं असं काहीतरी आहे. तो ग्रामोफोन कसा सुरू झाला अचानक. आम्ही तर काय हात लावला नाही. म्हणतो अरे नाही आहे काही, असं काय करतोस, राहा ना, काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं आम्ही 1 सेकंड राहणार नाही, तुझ्या घरी येतो. तो मला अरे माझ्या घरी जागा नाहीये. म्हटलं काही पण करतो, आम्ही ऍडजस्ट करतो. आणि आम्ही ते घर सोडलं रात्रीच सोडलं. म्हणजे तिथे सतत ते फिलिंग येत होती, काहीतरी येणार आहे, काहीतरी वरून कोणतरी बघतंय त्या पोटमाळ्यावरून की काय अटॅक करतंय का काय आपल्यावर. मग सो एवढी भीती वाटली होती. आणि मी लहान होतो, 8-10 वर्षात, त्यामुळे आम्ही निघालो तसंच. आणि त्याच्या घरी ते काय ते आम्ही रात्र काढली कशी बशी. आणि दुसऱ्या दिवशी गेलो, त्याला विचारलं आम्ही त्या मित्राला. तो म्हणाला नाही रे, असं काय आयडिया नाही मला, पण नसावं असं काही. म्हटलं आहे तिथे, तर चालू कसं झाला ग्रामोफोन. मग पप्पांनी त्या शिव्या दिल्या तिथे. आम्ही काय करायला आलेलो नाही, आम्ही झोपणार आणि जाणार आहे, आणि तुम्ही पण आमचं काय करायचं. आणि आम्ही निघालो तिथून. ओके. आणि मग मुंबईला पोहोचलो. मग त्याला विचारलं की तो विचार तुझ्या त्या युएसच्या मित्राला काय आहे का. ते काय नंतर कळलंच नाही त्याचं की मे बी असेलही. फक्त मला असा एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही आता म्युझिक इंडस्ट्री मधलेच आहात, बरोबर. आता ग्रामोफोन तुमच्यासाठी काय जुना नाही, नवीन नाही. तर असं काही असतं का की कधी कधी तो स्वतःहून ऑटोमॅटिक होऊ शकतो का, म्हणजे काही मेकॅनिकल एरर असेल किंवा असं काही, त्यामुळे तो प्ले होऊ शकतो, असं काही? अजिबात नाही. आता एक तर त्यावेळेला मी लहान होतो, दुसरा म्हणजे तो चावीवाला होता. असं त्याला मोठा असतो एवढा, एक ग्रामोफोन असतो ना जो छोटा, असं आता हल्ली जे डिस्क येतात त्या इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या. पण त्यावेळेला तो होता ना असं, त्याला स्पीकर साऊंड बॉक्स पण असतो. आणि वरती त्याला असं म्हणजे एका एवढं हाईटचं असतं ते. आणि साईडला ना अशी चावी असते, ती चावी खूप फिरवावी लागते. चावी फिरवल्यावर त्याच्या एनर्जी जनरेट होते, आणि मग ते त्या मोटरनी ते फिरत राहतं जेवढी ती चावी चालेल. असे ग्रामोफोन्स होते आधी त्यावेळेला. आणि त्याला जोपर्यंत डू नॉट एनर्जीज देणार नाही ते चालणार कसं. चालणार नाही, बरोबर. आम्ही तर हात लावला नव्हता, मग चालू कसं झालं. आणि तिथे कोणच राहत नव्हतं 1 महिन्यापासून. देन हे अनआन्सर्ड क्वेश्चन्स आहेत, बरोबर. यू कॅनॉट, ग्रे एरिया आहे. तर दुसरा अनुभव मला आला तो आळंदीला आला. तर आळंदीला माझ्याकडे मे बी मी चौघच आम्ही गेलो होतो. आणि त्यावेळेला पण असं काय म्हणावं, त्यावेळेला यात्रा असेल किंवा काय, बुकिंग मिळत नव्हते. आणि बुकिंग केलं नव्हतं आम्ही. आणि संध्याकाळी 6:30 वगैरे पोहोचलो. तर आम्ही म्हटलं आधी दर्शन घेऊया, मग पुढचं पुढे मिळेल हॉटेल. तर दर्शन घेतलं आणि बघतो तर काय एकही काही मिळायला जागा नाही. शेवटी खूप शोधल्यानंतर त्या छोट्या छोट्या गल्ल्यातून गाडी काढून एक असं गेस्ट हाऊस टाईप काहीतरी होतं की तिथे समोर इंद्रायणी आहे. आणि त्याच्या थोडंसं बीच वरती आलं की ते गेस्ट हाऊस, म्हणजे जुन्या बिल्डिंग्स, ओल्ड बिल्डिंग्स. आणि तिथे ती राहायची सोय केली होती, म्हणजे एका मठाचं होतं का काय होतं, आय डोंट नो. तर तिथे आम्हाला एकाने सांगितलं की तिथे ट्राय करा, मिळेल. तर तिथे गेलो आम्ही. तर त्या खाली त्याला विचारून आले, ओके आहे या. तर फर्स्ट फ्लोअरला आम्हाला रूम मिळाली. आणि तिथे एंट्री आम्ही गाडी लावली. आणि तिथे खाली एक असा रूम होता त्या बिल्डिंगच्या खालीच. तिथेच एकाची त्यांचे कोणतरी गुरुजी होते का काय, त्यांची डेथ झाली होती. त्यांची डेड बॉडी ठेवली होती आणि दिवा ठेवला होता एंट्रीलाच संध्याकाळी 7 वाजता. त्यांचं ते पुढे करणार होते सगळं. तर मग आम्ही म्हटलं ही सुरुवातच अशी आहे, करायचं काय. तर ओके म्हणाले. पप्पा म्हणाले चल आता काय ऑप्शन नाही, विल स्टे. तर मग आम्ही वरती गेलो. आणि पहिल्या माळ्यावर असं जिना एंटर केलं की लेफ्ट साईडला 3 रूम्स होत्या. आमची लास्ट रूम होती. तर आमच्या रूम मधून खिडकी एंटर केलं की या साईडला इंद्रायणी दिसते. इथे खिडकी आहे, त्या ओल्ड बारीच्या त्या काय असतात ना काचेच्या खिडक्या, त्या
आणि या साईडला एक छोटीशी बाल्कनी होती. त्या बाल्कनीच्यावर पण ग्लास होती. त्या ग्लासमधून ते खालचं दृश्य दिसत होतं एंट्रीचं बॉडी आणि इथे टॉयलेट होतं, बाथरूम. आणि त्या ज्या लोखंडी काटा असतात ना ते आवाज करणाऱ्या, तशा त्या 4 लावून ठेवल्या होत्या. तर त्यांनी आमच्यासाठी त्या जोडून ठेवल्या होत्या. आणि त्याच्यावरती पातळ गादी आणि ती सोलापुरी चादर आणि उषा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आता काय आहे ते आहे. आमच्या बाजूला कोण नाही आणि त्या साईडला रात्री कोणतरी आले होते 11:30 वगैरे. मग आता आम्ही काय करायचं. मग ओके, मग ते वॉशरूम वगैरे यूज केलं. आणि वॉशरूममध्ये काय प्रॉब्लेम होता, वॉशरूमला आम्ही जाऊन कोणी यायचं ना, ते नळ बंद केला ना, बाहेर आल्यावर परत चालू व्हायचा. अचानक पाणी पडायला सुरू. आम्ही म्हटलं लिकेज असेल, परत टाईट केलं, परत सुरू. मग नंतर पप्पा म्हणाले इथे गडबड आहे काहीतरी, पण काढायला पाहिजे आता काहीतरी. तर आम्ही त्या झोपलो, असं बेडवर असं झोपलोय आणि या साईडला आम्हाला इंद्रायणी दिसते. तिचा खळखळ 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 आवाज सतत चालू आहे. आणि तो रात्रीच्या वेळेला इतका भयान अंगावर येत होता की झोप लागणं कठीण होतं. बरोबर. बहीण लहान असली ती झोपली, मला पण खूप दमलो होतो आणि आई पण दमली होती. तर तिला पण झोप लागली. थोड्या वेळाने काय झालं की म्हणजे मे बी हे 11:30 क्रॉस झाले. त्याच्यानंतर 12च्या नंतर लाईट गेली अचानक, सगळे लाईट गेले. आणि आमच्याकडे ते हे पण नव्हतं, मेणबत्ती पण आणली नव्हती. आणि ते त्यावेळेला नोकियाचे फोन होते, त्याला तो एक फ्लॅशवाला एक सिस्टम होतं. मग त्याच्यावर ते काय ते चालू केलं आम्ही. आणि बाहेर एकदम शुकशुकाट, खाली जाणार तरी कसं त्याला सांगायला, पॅसेजच अंधारमधून जाणार, कोण कसं जाणार. तर म्हटलं बाप्पा राहू दे, येईल लाईट. तर मग त्या ह्याच्यातच झोपलो आम्ही. आणि झोपल्यानंतर आपण कूच बदलतो तर ती कॉटचा आवाज येणार. ओके, बरोबर. तर एकदा गुंडा आम्ही हे झालं, पण नंतर सगळे झोपल्यावर ती कॉटचा परत असा आवाज आला अचानक हल्ल्याचा. तर पप्पांना वाटलं की ओके आई हल्ली असेल. तर मग आई म्हणाली नाही मी नाही हल्ली. परत थोड्या वेळाने आला. त्याच्यानंतर काय झालं की सगळे झोपले आणि अराउंड 2:30ला ती कॉट अशी एकदम सरकवल्यासारखं असं, म्हणजे खालून पाय डन करून असं उठा, म्हणजे असं झोपायचं नाही उठा असं करून त्यांनी काहीतरी जर्क आला, हिसका दिला. हा. तर पप्पा उठले एकदम आणि आई पण उठली आणि मला उठवलं. अरे उठा उठा, आता बरोबर वाटत नाही काय. तर ते काचा बंद केल्या होत्या आम्ही. ते एकदा त्यांनी काच उघडून बघितले तर काय नाही, तिथे ते पाणी वाहतंय आणि लोक काही होती तिकडे खाली. रात्री असतातच ना त्या इंद्रायणी. पण पप्पा म्हणाले इथे काय नाही. आणि लाईट आला नंतर 3 वाजता, पण ते सतत ते व्हायब्रेशन यायचे. आम्ही जरा झोपलो की ती कॉट हलायला लागायच्या, त्या कुठून तरी आवाज यायचा. पप्पा म्हणाले काय करायचं. मग आई म्हणाली बरोबर नाही, त्या खालच्याला जाऊन विचार. आणि आजूबाजूला पण कोण नाही, कोणाला विचारणार. मग खाली गेले तर तो जागेवर नव्हता. आणि मग आम्ही म्हटलं आता काय करायचं. मग आम्ही सगळ्यांनी बॅग पॅक केली, तसंच निघालो गाडीतून एकमेकांना धरून आणि देवळाच्या बाहेर जाऊन बसलो. गेट उघडतो 6 वाजता. आम्ही देवळाच्या बाहेर थांबलो 6 वाजेपर्यंत. आणि दर्शन असंच बाहेरून घेतलं आम्ही. आणि नंतर मग परत गेलो तिथे त्याला विचारायला की काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो काय नाही हो, असं का तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो काही प्रॉब्लेम नाही आहे सर. मी म्हटलं अरे असं असा आम्हाला अनुभव आले. तो बाथरूम मधला नळ का चालू होतो रे सारखा तुझा, आणि ते बेड काय कसे काय हलतात अचानक. आता आम्हाला तर कळणार ना, आम्ही झोपलोय तर एकदम असं कोणतरी येऊन हलवतंय. असा अनुभव मला आला. सो आम्ही सकाळी तिथे गेलो आणि बघितलं. तर ते बघितलं ती एक बाल्कनी जी होती ना, तिला डोर होता. तर ती डोर उघडून बघितलं, तिथे असं ना विटा वगैरे लावल्या होत्या आणि त्याच्यात काहीतरी होम टाइप्स काहीतरी केलं होतं. लिंबू पडलेले होते तिथे. हा, तिथे काहीतरी होम केला होता किंवा एक कुठला तरी विधी काही झाला असेल मे बी. आणि त्या तिथे बाल्कनी होतं. त्याला आम्ही दाखवलं. म्हणजे हे माहिती नाही, लोक येतात काय काय करतात आम्हाला काय माहिती. आता काय आम्ही कोणाला देत नाही ते पूजा करायला, इथं गेस्ट हाऊस सारखं आम्ही देतो. तर ते त्या बाल्कनीमध्ये असं काय काय करून ठेवलं होतं. बापरे. पप्पा म्हणाले बरं केलं आपण की ते लवकर बाहेर आलो. तर तिथून आम्ही निघालो आणि वर्स्ट एक्सपिरियन्स होता तो की 2-3 महिने सतत आम्हाला असं त्याचं हे व्हायचं ना की बाबा काय शहारे यायचंय ते आठवलं तरी. परत काही आळंदीला गेलो नाही मग आमचं. असं झालं होतं. आणि एक तिसरा अनुभव छोटासा आहे. मी शाळेत होतो डोंबिवलीला राहायचो आम्ही. तर तिथे एस एच जोंधळे म्हणून एक होती शाळा, मेन एस एच जोंधळे आहे आणि त्याची एक प्रायमरी स्कूल आहे आतमध्ये. तर तिकडे आम्ही जायचो आणि तिकडे माझा एक बेस्ट फ्रेंड होता माझ्या क्लासचा, वर्गातला. मे बी त्याचं नाव सुधीर असेल, आय डोंट नो. सुधीर आता आठवत नाही मला, खूप मी लहान होतो.
आणि शाळेमध्ये मी खूप मार खायचो, अभ्यास करायचो नाही, पण ते टीचर अशा उलट्या पट्टीचे मार्क द्यायचे बिकॉज ही वॉन्टेड मी टू स्टडी. बिकॉज तिला मला माझ्यातला दिली पोटेन्शियल ओळखला असेल, मे बी हा चांगल्या घरातला, ह्याला करा काहीतरी आणि आणा, तर ती करायची. पण तो मित्र मला मदत करायचा की नोट्स पूर्ण नाही तर होमवर्क हे घे रे किंवा तो कम्प्लीट करून द्यायचा, असं बेस्ट फ्रेंड. तर एक दिवस काय झालं, अचानक तो वारला. अशी न्यूज आली की तो वारला, त्याला ताप आला आणि तो गेला. आज ताप आला आणि तिसऱ्या दिवशी गेला. सो मला ना तो एवढा शॉक बसला होता की असं कसं शक्य आहे की एखादा आपला मित्र अचानक 3 दिवसात तापाने जाऊ शकतो. तर आणि शाळेला जो जायचा रस्ता होता ना, तो असा त्याच्या घरावरूनच जात होता. म्हणजे तिकडे शाळा आहे आणि इथे त्याचं असं आतमध्ये घर आहे आणि इथूनच आम्ही जातो. तर ते झाल्यानंतर 15 दिवसांनी आहे ना, मी शाळेतच जायचो नाही. म्हणजे मला हे आई सांगते, मला नाही आठवत, की ती म्हणते तू युनिफॉर्म घालायचास, युनिफॉर्म काढायचास आणि पूर्ण भर फिरायचास उघडा, बाहेर पळत सुटायचा. तो म्हणजे मला शाळेत जायचं नाही. तो दिसतो, तर कोण दिसतो? तो मित्र दिसतो माझा. तो गेटवर उभा असतो, तो मला आत जायला देत नाही. तर मला जायचं नाही, मला भीती वाटते. आणि तू कपडे काढायचास, काही करायचास, फिरायचा, शाळेतच जायचं नाही. शेवटी प्रिन्सिपल मॅडम घरी आल्या, काय झालं विचारले की असं काय होतंय, की यांनी त्याचं धास्ती घेतली आहे का त्या. तर ती म्हणाली, आई म्हणाल्या असेल, पण हा बघा असा वागतोय, काय करायचं कळत नाही आम्हाला. मग त्यावेळेला मे बी आता काहीतरी केलं असेल मे बी नंतर. मग ते एक 20-25 दिवसांनी सेटल झालं अँड आय स्टार्टेड गोइंग टू स्कूल. पण तरी पण माझ्याबरोबर आई यायची सोडायला आणि ती म्हणायची गेटवर कोणी नाही. तरी पण मी म्हणायचो मला तो दिसतोय गेटच्या आतमध्ये आहे बघा तिथे, मला इथे गेटवर दिसतो, आत जायला देत नाहीये. आणि मग ते नंतर लक्षात आलं की ते एक काइंड ऑफ पोझिशनच होतं, बिकॉज एक ते अलाइनमेंट होती दोघांची. बरोबर. आणि त्याचं पण तेवढंच माझ्यावर प्रेम होतं जेवढं माझं होतं. तर ते जात नव्हतं बरेच दिवस, पण नंतर हळूहळू सेटल झालं. ओके. आणि खूप घाबरलो होतो मी त्याच्यानंतर. पण म्हणजे आई सोडायला यायची आणि घ्यायला यायची शाळेत, सोडायचं नाही मला एकटे. आणि शाळेत असल्यावर ती प्रिन्सिपल मॅडम एक माणूस माझ्याकडे लक्ष ठेवतो की बाबा काही व्हायला नको म्हणून. नंतर कळलं की ते शाळेच्या तिथे असे प्रकार घडत होते. अच्छा. हा, असे काय काय होत होते. मग ते नंतर कळलं मे बी की त्याचंच हे होतं की ते म्हणतात ना की आपला शेवटच्या वेळेला कोण जवळचा असेल त्याला ते कॅच करतं किंवा तसंच काहीतरी झालं असेल मे बी. ओके. सो थँक्यू सो मच सर. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः सांगतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद.